घटना आहे गोविंद नावाच्या एका तरुणाची. माधव अवताडे यांचा मोठा मुलगा, वय अवघ 24. तो नेहमी घराच्या पोत्यावर बसून स्वप्न पाहायचा, काहीतरी मोठं करायचं स्वप्न उराशी बाळगणारा. काळा सावळा रंग, चेहऱ्यावर निरागस हास्य, डोळ्यात प्रामाणिकपणा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशा. जरी घरची परिस्थिती बेताची होती, तरी तो मनाने श्रीमंत होता. गोविंदाचा स्वभाव शांत, मनमिळावू, कोणत्याही आजोबांशी सहज गप्पा मारणारा, लहान मुलांशी खेळणारा आणि आई वडिलांना देव मानणारा होता. त्याचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आणि 12वी नंतर पुण्यात डिप्लोमा पूर्ण केला. तो फारसा हुशार नव्हता, पण मेहनती होता. त्याला माहित होतं की खरी शिदोरी म्हणजे परिस्थितीवर मात करण्याची ताकद. पुण्यात त्याला एक चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली आणि तिथून त्याचं खरं आयुष्य सुरू झालं. गोविंदाच्या कुटुंबात वडील माधव, एक सतत भीतीच्या सावटाखाली राहणारी आई, व्यंकटेश नावाचा अबोल भाऊ आणि लग्न होऊन सासरी गेलेली बहीण होती. माधव अवताडे हे शिस्तप्रिय, पण अहंकारी आणि जातीचा अभिमान बाळगणारे होते. प्रतिष्ठेसाठी काहीही करण्यास तयार. गोविंद वडिलांचा मोठा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. पण गोविंदा स्वतंत्र विचारांचा, जात धर्माच्या सीमा मान्य नसलेला आणि माणूस म्हणून माणूस पाहणारा होता. त्यामुळे वडिलांशी त्याचे सतत वाद होत. व्यंकटेश वडिलांच्या छायेत राहणारा आणि गोविंदाच्या स्वप्नांना न समजणारा. पुण्यात शिकताना गोविंदाची ओळख अंकिताशी झाली. ती त्याच्यासारखीच प्रेमळ, साधी आणि त्याच जातीची. म्हणून गोविंदाला वाटलं की घरच्यांना समजावणं सोपं जाईल. अंकिता घरच्यांवर जीवापाड प्रेम करणारी, पण गोविंदावरही विश्वास ठेवणारी. तिने 3 वर्ष गोविंदासोबत मनापासून प्रेम केलं, एकत्र वेळ घालवला, स्वप्न रंगवली. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर गोविंदाने घरी सांगितलं, पण वडिलांनी ऐकूनही दुर्लक्ष केलं कारण त्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता. अखेर दोघांनी आळंदीत जाऊन लग्न केलं आणि पुण्यात एक छोटासा संसार सुरू केला. गोविंद नोकरी करत होता, अंकिता घर सांभाळत होती. एक रविवार सकाळी दोघं चहा घेत असताना वडिलांचा कॉल आला. गावात येऊन थोडं बोलायचं आहे. गोविंदाचं मन क्षणभर गडबडलं, पण त्याने अंकिताला सांगितलं की काही नाही, कदाचित आता स्वीकारतील. अंकिताने त्याला निरोप दिला, लवकर परत ये, संध्याकाळी भजी करणार आहे. पण गोविंदाला काय ठाऊक होतं, ती त्याची शेवटची भेट ठरणार होती. गावात गेल्यावर वडिलांनी त्याला शेतात बोलावलं. तिथं फक्त माधव आणि व्यंकटेश होते. माधवने विचारलं, लग्न करून आलास, आता काय करतोस? गोविंद उत्तरला, नोकरी करतो बाबा, आम्ही दोघं खूप खुश आहोत. हे ऐकून वडिलांचा चेहरा बदलला, मुठी आवळल्या आणि व्यंकटेशने झाडामागून आणलेलं धारदार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं. काही न बोलता माधवने गोविंदाच्या डोक्यावर घाव घातला. तो खाली पडला, किंचाळला, पण नंतर डोळ्यांवर, मनगटांवर वार झाले. माळरानात पक्ष्यांची किलबिल आणि गोविंदाच्या वेदनांनी आसमंत भरून गेला. रक्ताचा डोह तयार झाला, शरीर थरथरत होतं आणि डोळ्यात वडिलांवरचा विश्वास स्पष्ट दिसत होता. बाबा, मी तुमचंच तर ऐकलं होतं, प्रेम केलं, पण चुकीचं काय केलं? हे त्याचे शेवटचे शब्द. शेजारच्या शेतकऱ्याने हे दृश्य पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. अधिकारी कपिल शेळके पोहोचले तेव्हा गोविंदाचा मृतदेह शेतात रक्तानं माखलेला होता. काही तासांत कॉल डिटेल्स आणि जबाबांवरून समजलं की मारेकरी कोणी परके नव्हते, तर त्याचे स्वतःचे वडील आणि भाऊ होते. दोघांना अटक झाली. इकडे अंकिता दिवसभर गोविंदाच्या कॉलची वाट पाहत होती. रात्री झाल्यावर फोन बंद असल्याचं लक्षात आलं आणि सकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला, तुमचा पती गोविंद मेला आहे. हे ऐकताच ती पुण्यावरून परभणीला रवाना झाली. गोविंदाचं निर्जीव, रक्ताने भरलेलं तोंड पाहताच तिचा जीव उद्ध्वस्त झाला. हे का झालं? फक्त प्रेम केलं होतं मी. ती ज्यांना देव मानत होती, त्याच वडिलांनी तिच्या संसाराचा अंत केला होता. खटला दाखल झाला, खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला. आज अंकिता एकटी आहे, पण डोळ्यात अश्रूंसोबतच जिद्द आहे. ती म्हणते, मी लढेन गोविंदासाठी.
आमच्या प्रेमासाठी आणि त्या इतर मुलींसाठी जे अजूनही जातीच्या पिंजऱ्यात अडकलेत. गोविंदाने फक्त प्रेम केलं होतं. त्याला जाती धर्माचं बंधन नव्हतं, फक्त भावना होती. आणि त्या भावना समाजाने आणि त्याच्या कुटुंबाने पायदळी तुडवल्या. किती काळ असंच चालणार? एखाद्या मुलानं प्रेम केलं म्हणून त्याचं आयुष्य संपवायचं? एका बापानं आपल्या मुलाला मारलं म्हणजे माणुसकी संपली नाही का? ही गोष्ट फक्त गोविंदाची नाही, ही प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या गोविंदाची आहे. आज गरज आहे अशा प्रेमाला पाठिंबा देण्याची आणि जाती धर्माच्या भिंती पाडण्याची. तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.